शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। प्रेक्षकांनो नमस्कार, मी मानसी। पाहुयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। विद्यार्थी व पालकांनी मोबाईल पासून दूर राहावे। आपण दररोज 1 तास जरी मोबाईल पाहण्यासाठी घालवला तरी वर्षाचे 365 तास आपण व्यर्थ घालवतो, असे सांगत ओंकारनगर शाळेने विविध स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे। त्यामुळे महापालिकेला अहिल्यानगर ओंकारनगर शाळेचा अभिमान आहे। या शाळेला महापालिकेच्या माध्यमातून 2 नवीन वर्गखोल्या बांधून देण्यात येतील, असे प्रतिपादन महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले। मनपाच्या केडगाव येथील प्रथम ISO मानांकन प्राप्त ओंकारनगर प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहिल्यानगर महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉक्टर सचिन धस हे होते। नगर पाथर्डी रोडवरील शौर्य हॉटेल जवळ असलेल्या दुकानाचे पत्रे उचकाटून सुमारे 3.5 लाखांचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले। ही घटना शुक्रवारी घडली। या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुनील भानुदास सोनवणे यांनी याबाबत फिर्याद दिली। तक्रारदार यांचा डीजेचा व्यवसाय आहे। शुक्रवारी रात्री त्यांचे नगर पाथर्डी रोडवरील शौर्य हॉटेल शेजारी असलेले दुकान चोरट्यांनी फोडले। दुकानातील एम्प्लिफायर व इतर सुमारे 3,59,000 रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरट्यांनी चोरून नेले। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरून केलेल्या वक्तव्याचा समाजवादी पार्टीच्या वतीने शहरात निषेध करण्यात आला। मार्केटयार्ड येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शाह यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। जय भीमचा नारा देऊन शाह यांनी समस्त बहुजन समाजाची माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग व अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचे असल्यास मेहनत, योग्य नियोजन, सातत्य व चिकाटीशिवाय पर्याय नाही। गरीब श्रीमंत या मानसिकतेत न अडकता विद्यार्थ्यांनी निश्चयाने स्वतःला सिद्ध करणे म्हणजेच स्पर्धा परीक्षेतील यश होय, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले। रेसिडेन्शियल कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सुरू करण्यात आलेल्या राजश्री छत्रपती शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते। अहिल्यानगर महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण मोहिमेमुळे नगरकर मोकळा श्वास घेत आहे। काही राजकीय लोक या अतिक्रमणाला विरोध करीत असून महापालिका दुजाभाव करत असल्याचा आरोप करत पैसेवाल्यांच्या मोठ्या अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणी करत आहे। महापालिका प्रशासनाने देखील कारवाईला सुरुवात माऊली संकुल चौक, झोपडी कॅन्टीन, सावेडी, सर्वे नंबर 175, प्लॉट नंबर 177 वरील बांधलेल्या इमारतीमधील अनधिकृत बांधकाम पाडून सुरुवात करावी। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।